तर सी प्लस प्लस मध्ये आपण महत्वाच्या गोष्टी बघितल्या होत्या. आधी ओप्स आपण चालू केलं होतं. ओप्स मध्ये मग आपण क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, बरोबर, एनकॅप्सुलेशन, त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम या गोष्टी बघितल्या होत्या. आता याच्यामध्ये सिलेबस शिकताना एनकॅप्सुलेशन आपण कशाने अचीव करतो तर क्लासने. ओके. ऍब्स्ट्रॅक्शन जे आहे ते आपण कशाने ऍक्सेस करतो तर ऍक्सेस स्पेसिफायर. ओके. आणि याच्यामध्ये मग कुठले येतात पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड. ओके. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इनहेरिटन्स मध्ये पण टाईप येतात की सिंगल सिंगल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स. हिरार्चिकल इनहेरिटन्स. ओके. तर हे सगळे इनहेरिटन्स मध्ये टाईप येतात. पॉलिमॉर्फिझम मध्ये पण महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर म्हणण्यापेक्षा तुम्ही फंक्शन ओव्हरलोडिंग आणि फंक्शन ओव्हररायडिंग हे कन्सेप्ट आहे. तर तिथे एक ऑपरेटर ओव्हरलोडिंग पण आहे. ओके. त्याच्यानंतर मग बाकीचे कन्सेप्ट ज्याच्यामध्ये आपण म्हणलो होतो की एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला शिकायचं आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपण ट्राय, कॅच आणि थ्रो आपण शिकतो. त्याच्यानंतर मग दुसरा आहे की फ्रेंड फंक्शन आणि त्याच्यानंतर आहे इनलाईन फंक्शन. त्याच्यानंतर सी प्लस प्लस मध्ये टेम्पलेट नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो पण आपल्याला शिकायचा. दुसऱ्या काही गोष्टी आहे की याच्यामध्ये न्यू ऑपरेटर एक असतं. ओके. तर ते पण आपल्याला याच्यामधनं शिकायचं आहे. आणि दुसरं आहे की स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर पण याच्यामध्ये असतो. तर हे जे शिकायचंय म्हणजेच आपल्याला काय शिकायचंय, सी प्लस प्लसचा कोर्स आपल्याला शिकायचा. आता याच्यामध्ये महत्वाचा आणखी एक कन्सेप्ट येतो की कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. ओके. कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. तर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. आणि कन्स्ट्रक्टरचे पण व्हेरियस टाईप पडतात. मग त्याच्यामध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर हे त्याचे टाईप असतात. डिस्ट्रक्टरचे टाईप्स नसतात. तर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं काम हे कोणाचं आहे, कन्स्ट्रक्टरचं. ओके. तर याच्या म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचं ज्यावेळेस तुम्ही उप शिकताय तुम्हाला उप्स कन्सेप्ट कुठले ते माहीत पाहिजे. प्रत्येक कन्सेप्टचं थेरोटिकल पार्ट प्लस तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. तर तुमचं दोन गोष्टी पाहिजे, एक म्हणजे की थेरोटिकल पार्टसाठी तुमची नोटबुक आणि दुसरं प्रोग्रामिंगची नोटबुक. ओके. तर एनकॅप्सुलेशन कसं लिहायचं आहे, क्लास कसं लिहायचं आहे, ऑब्जेक्ट कसं लिहायचं आहे, मेन फंक्शन मधनं आपण कसं कॉल करतो. त्याच्यानंतर मग क्लासमध्ये आपण डेटा टाईप आणि बिहेवियर्स हे आपण लिहितो. म्हणजेच काही फंक्शन आपण लिहितो. त्याच्यामध्ये पण आपण ऍब्स्ट्रॅक्शनचा लेअर म्हणजे ऍक्सेस स्पेसिफायर देतो. तर हे लास्ट सेशन मध्ये आपण प्रोग्रामॅटिकली बघितलेलं आहे. ओके. तर तुम्हाला असाइनमेंट्स ऑलरेडी दिले होते की सी प्लस प्लसचा कोड करायचा आहे, रन करायचा आहे, क्लास लिहायचा, ऑब्जेक्ट लिहायचा. क्लासमध्ये तुम्ही व्हेरियस फंक्शन्स किंवा डेटा मेंबर्स लिहू शकता. मल्टिपल क्लासेस लिहा, ते कॉल कसे होतात, त्याच्यानंतर एरर वगैरे कसे येतो आणि प्रोग्राम एक्झिक्यूट कसा करायचा हे तुम्हाला आपण त्याच्यामधनं घेतलं होतं. आता ऍक्सेस स्पेसिफायर पण आपण त्यात घेतलं होतं. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड नेमके काय आहे. परत कन्सेप्ट आपले सगळे झाले की इनहेरिटन्स म्हणजे काय आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. आता आपण थोडंसं पुढे जातोय. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. हो. तर कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर आता इंटरव्ह्यू वगैरे मध्ये असे क्वेश्चन्स येतात की उप्स म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. ओके. तर आय होप उप्सचं तुमचा कन्सेप्ट आता क्लिअर झाला असेल. हे उप्स किंवा एनकॅप्सुलेशन ऍब्स्ट्रॅक्शन, ओके, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम ऍटलिस्ट कन्सेप्ट काय हे क्लिअर झाले असते.
याच्यामध्ये काही क्वेश्चन डाऊट्स आहेत का जे झालंय त्याच्यावर आतापर्यंत जे झालंय ते? तर असाइनमेंट्स एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक सेशन नंतर तुम्ही प्रोग्राम करताय, थेरोटिकली रन करताय आणि प्रोग्राम रन करून त्याचा आउटपुट ग्रुपवर टाकताय. तर दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम एव्हरी स्टुडंट. ओके, क्लिअर आहे? येस ऑर नो? तुम्ही येस. विचारा. ओके, तर असाइनमेंट्स आल्या पाहिजेत प्रत्येक सेशन नंतर. असाइनमेंट एक्सपेक्टेड आहे मला. असाइनमेंट्स आलं तरच तुम्हाला ते कन्सेप्ट डिटेलमध्ये समजतील, जर तुम्ही स्वतः प्रोग्राम रन केला तर. कारण सी संपलंय तसं सी प्लस प्लसचा पण कोर्स होईल, पुढे जाऊन जावा पण होईल किंवा पायथॉन पण होईल. जर तुम्ही जर प्रोग्राम करत नाही तर तुम्ही कुठेतरी टेक्निकली मागं पडता. ओके, तर आता मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. ज्यावेळेस मी क्विक हिलचा इंटरव्ह्यू दिला होता, सगळ्यात पहिली कंपनी ती, क्रॅक पण झाली होती, बट तिथं मला विचारलं की कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर काय. मी फक्त थेरोटिकल बोलत होतो, मला प्रोग्रामॅटिकली त्या गोष्टी समजत नव्हत्या. तर मी रिजेक्ट झालो इंटरव्ह्यूला, बरोबर. तर तशा गोष्टी आहेत. म्हणजे ते ओव्हरकम करण्यासाठी मग मला आणखी डिटेलमध्ये शिकायला लागलं. दुसऱ्या इंटरव्ह्यूला गेलो, मग असं इंटरव्ह्यू देत देत कुठंतरी झालो. बट हे सगळे म्हणजे एक कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हा माझा इंटरव्ह्यूचा पहिला क्वेश्चन होता. ओके, जो मला क्विक हिलला विचारला गेला होता. ओके, क्विक हिल ही अँटीव्हायरसची कंपनी. ओके, तर MCS ला फर्स्ट सेमिस्टरला असताना माझं तिथं सिलेक्शन झालं होतं, बट इंटरव्ह्यू मध्ये मी रिजेक्ट झालो का, आता मला हे येत नव्हतं. तर त्याच्यामुळं तुम्ही इंटरव्ह्यूला जर गेले तर सी प्लस प्लस ही लँग्वेज सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला सी प्लस प्लसचे हे सगळे कन्सेप्ट थेरोटिकल प्लस प्रोग्रामॅटिकली तुम्हाला आलेच पाहिजे. ओके, तर त्याच्यानुसार एकदा नोटबुक मध्ये लिहून घ्या की आपल्याला सी प्लस प्लस शिकायचं म्हणजे काय शिकायचं आणि कसं शिकायचं. तर स्टेप बाय स्टेप्स आपण जाणार आहे. आतापर्यंत आपण शिकलो, कन्सेप्ट वगैरे आपण सगळे शिकलो, एनकॅप्सुलेशन ऍब्स्ट्रक्शन आपण शिकलो. आता आपण पुढे जातोय कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. तर क्लासला मेमरी फक्त 1 बाईट असते, ती युनिक एक्झिस्टन्स साठी असते, जे तुम्ही साईज ऑफ ऑपरेटर यूज करून बघू शकता. ऑब्जेक्टची मेमरी ही किती असते, तर त्याच्यामध्ये किती डेटा मेंबर्स. ओके, तर त्याच्यावरती ती मेमरी ठरते. म्हणजे 2 इंटिजर घेतले तर 8 येईल, 3 इंटिजर घेतले तर 12 येईल. ओके, तर ऑब्जेक्टची तुम्ही मेमरी बघू शकता. आता तिसरा टॉपिक आहे, आपण पुढे जातोय, शिकतोय काय, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. याच्यामध्ये व्हेरियस गोष्टी आहेत की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, डिस्ट्रक्टर म्हणजे काय, मेमरी अलोकेट करायचं काम कोणाचं आहे, ऑब्जेक्टला कॉल द्यायचं काम कोणाचं आहे, तर कन्स्ट्रक्टर. ओके, कन्स्ट्रक्टर हा क्लास नेम सारखाच दिसतो. कन्स्ट्रक्टरचे मल्टिपल टाइप्स पडतात, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, तर अशा प्रकारचे कन्स्ट्रक्टरचे व्हेरियस टाइप्स असतात. यूज केसनुसार ठरतं की तुम्हाला कुठल्या कन्स्ट्रक्टरला कॉल द्यायचा. डिस्ट्रक्टरचे टाइप्स नसतात. ओके, जर डिस्ट्रक्टर नाही लिहिलं तर कंपायलर त्याला कॉल करतो. म्हणजे जे ऑब्जेक्ट तुम्ही तयार केले ते ऑब्जेक्टची मेमरी डिअलोकेट झाली पाहिजे, म्हणून डिस्ट्रक्टर प्रोग्रामिंगच्या शेवटी तुम्ही डिस्ट्रक्टर लिहिला पाहिजे. ओके, त्याने काय होईल की तुमची मेमरी रिड्यूस होणार आहे, किंवा मेमरी डिलीट करायचं काम कोणाचं आहे, डिस्ट्रक्टरची. ओके, तर ज्यावेळेस प्रोग्राम तयार होतो किंवा ऑब्जेक्ट तयार होतो तर त्यावेळेस कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. जर नाही लिहिला तर कंपायलर त्याला कॉल देतो इंटरनली. ओके, त्याच्यामुळे आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये आपण कन्स्ट्रक्टर लिहिलं होतं का, नाही, आपण जसं ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो. बट इंटरनली कुठला मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर कॉल होतोय, तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नसतो. ओके, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर असतो. तर मग तो प्रोग्राम दिसतो कसा, तर याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये व्हेरियस क्लास वगैरे आहेत. इथं तुम्ही जर बघितलं, इन्क्लूड आयो स्ट्रीम, त्याच्यानंतर स्ट्रिंग डॉट एच, कारण आपण मेमरी रिलेटेड फंक्शन इथं यूज केलेत म्हणून स्ट्रिंग डॉट एच. नॉर्मली आयो स्ट्रीम आपण लिहितो. सी प्लस प्लसचा स्टँडर्ड नेम स्पेस कुठला आहे, तर STD. ओके, त्याच्यानंतर मग क्लास लिहिलाय पब्लिक, हे काय ऍक्सेस स्पेसिफायर, ऍब्स्ट्रक्शनचा टाईप. त्याच्यानंतर एक पॉइंटर मी घेतलाय तिथं. त्याच्यानंतर मग मी काय करतोय, कन्स्ट्रक्टर लिहितोय. कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स काय आहे की कन्स्ट्रक्टर इज हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास. जर तुम्ही क्लासचं नाव बघितलं तर इथं काय बेस, आणि कन्स्ट्रक्टर हे काय एक फंक्शन आहे, बट हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास विच डू नॉट हॅव रिटर्न टाईप. याच्या समोर रिटर्न टाईप लिहिलाय का रे? नाही, त्याच्यामुळे त्याला रिटर्न टाईप नसतो. त्याचं नाव क्लास नेम सारखंच असतं. ओके, आणि तो एक फंक्शन असतो. म्हणजे कन्स्ट्रक्टर काय आहे की क्लास नेम सारखंच असणार एक फंक्शन आहे, बट विदाउट रिटर्न टाईप. ओके, तर इथं काय केलंय की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिलाय. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये सिंटॅक्स काय लिहिलंय की त्या पर्टिक्युलर पॉइंटरला 10 मेमरी अलोकेट कर. ओके, हा सिंटॅक्स समजलाय सगळ्यांना? इथं क्वेश्चन्स आहे काही? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर.
इथे क्वेश्चन्स आहेत का? येस ऑर नो? ओके. समजलं कन्स्ट्रक्टर लिहायचा कसा? तर क्लासचा नावासारखाच कन्स्ट्रक्टर असतो. त्याच्यानंतर रिटर्न टाईप त्याला नसतो, बट तो फंक्शन असतो. त्याच्यामुळे आधी तुम्हाला फंक्शन समजणं महत्वाचं आहे, क्लास समजणं महत्वाचं आहे, क्लासचं सिंटॅक्स समजणं महत्वाचं आहे. म्हणून आपण आधी क्लास शिकलो, मग ऑब्जेक्ट शिकलो, त्याला कसं कॉल करायचं हे आपण मागच्या प्रोग्राम मध्ये शिकलो. आता आपण शिकतोय काय की कन्स्ट्रक्टर आणि त्याचे व्हेरियस टाईप. इथं काय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके. त्याच्यानंतर इथं मग पॉइंटरचं कन्सेप्ट आलं. त्याच्यामुळे काय की आपण सी लँग्वेज जर शिकलो तर आपल्याला पुढचं समजणार. ओके. म्हणून मी इथे एक पॉइंटर घेतलाय. त्याच्यानंतर आपण त्या पॉइंटरला मेमरी अलोकेट केलेली आहे किती 10 MB. हा झाला कुठला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ज्याला पॅरामीटर नाहीये. दुसरा सिंटॅक्स आहे, आणखी एक कन्स्ट्रक्टर लिहिलंय त्याला आपण म्हणतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही त्याला आर्ग्युमेंट घेऊ शकता, म्हणजे एक पर्टिक्युलर पॅरामीटर घेऊ शकता. तर इथं काय केलं, आय जो आहे तो युजर कडनं घेतला. डिफॉल्ट किती मेमरी तयार करतोय मी? डिफॉल्ट ऑलवेज 10. बट जर मी पॅरामीटर मध्ये जर मी 20 पाठवलं, जर मी 30 पाठवलं किंवा 40 पाठवलं कॉल देताना, तर तेवढी मेमरी अलोकेट होणार. ओके. समजलंय सिंटॅक्स पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर? येस ऑर नो? येस इथं सर. आय यूज केलेला आहे. ओके. आता पुढचं कन्स्ट्रक्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट प्लस पॅरामीटराइज हे एकत्र यूज करू शकता. म्हणजे काय, इथं 3 पॅरामीटर घेतलेत बघा. के जो आहे तो फिक्स आहे ऑलवेज. आय आणि जे मी काय केलं युजर कडनं घेतलं आणि त्याच्यानुसार मी काय करतोय त्याची मेमरी अलोकेट करतो. ओके. तर हा काय कन्स्ट्रक्टरचा मिक्स वाला टाईप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ डिफॉल्ट आणि पॅरामीटराइज घेऊ शकता. ओके. समजलंय? तर युजर कडनं 2 पॅरामीटर पास करा, एक डिफॉल्ट आहे आणि ते तुम्ही आतमध्ये यूज करा. याला काय म्हटलं जातं की कॉम्बिनेशन ऑफ डिफॉल्ट अँड पॅरामीटर्स. ओके. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. आता कॉपी कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स लगेच नका बघू, एकदा 3 जर कन्स्ट्रक्टर तुम्हाला समजले त्याच्या पुढे कॉपी कन्स्ट्रक्टर बघा. कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आहे की एक्झिस्टिंग वाला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा जर मी ऍड्रेस पास केला तर त्याच्यात जेवढी ऍड्रेस आहे त्याच्यात जेवढी मेमरी जसाच्या तसा तुम्हाला नवीन बनवून दे, याला आपण काय म्हणतो कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके. त्याच्यासाठी ऑब्जेक्ट एक्झिस्टिंग असायला लागतो. आता 4 टाईप आपण बघितले. हा सिंटॅक्स जो आहे तो कुठला आहे? डिस्ट्रक्टरचा. ओके. डिस्ट्रक्टरला याला टिल्ड ऑपरेटर आपण यूज करतो. ओके. हा सिंटॅक्स काय आहे? डिस्ट्रक्टर. तर प्रोग्रामॅटिकली किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं की कन्स्ट्रक्टर कसा दिसतो, कन्स्ट्रक्टरचे टाईप कसे असतात, तो तुम्ही लिहू शकता का? त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर तुम्ही लिहू शकता का? डिस्ट्रक्टरचे टाईप्स असतात का? तर हे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला आले पाहिजे. ओके. तर इथं डिस्ट्रक्टर किती असतो? एकच. डिस्ट्रक्टरचे टाईप्स असतात का? तर नाही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आता कॉल द्यायचा आहे किंवा ऑब्जेक्ट लिहायचा आहे. तर काय करणार? इंट मेन लिहिणार. वरती बघा क्लास संपलाय. ओके. म्हणजेच काय की आपण आता इथं एनकॅप्सुलेशन अचीव केलंय, म्हणजे क्लास लिहिलाय ज्याच्यामध्ये डेटा मेंबर आणि फंक्शन लिहिले. कन्स्ट्रक्टर जरी असला तरी तो इंटरनली काय फंक्शन. ओके. डेटा मेंबर्स काय पॉइंटर, डेटा मेंबर्स प्लस बिहेवियर्स. हे जर झालं रॅपिंग अप डेटा अँड फंक्शन इन अ सिंगल युनिट, ज्याला आपण एनकॅप्सुलेशन म्हणतो. एनकॅप्सुलेशन क्लास लिहून आपण अचीव केलंय. क्लास लिहिल्यानंतर क्लासमध्ये आपण व्हेरियस काय लिहिले? कन्स्ट्रक्टरचे टाईपचे सिंटॅक्स लिहिले. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहिला, डिफॉल्ट प्लस पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहिला आणि चौथा टाईप लिहिला जो कॉपी कन्स्ट्रक्टरचा आहे. याच्यामध्ये सिंटॅक्स तुम्हाला नीट समजणं महत्वाचं आहे. ओके. कॉपी कन्स्ट्रक्टर लगेच शिकू नका, आधी पहिले बाकीचे शिका, नंतर कॉपी कन्स्ट्रक्टर शिका. कॉपी कन्स्ट्रक्टर पण सिम्पल आहे समजायला, खूप अवघड नाही. त्याच्यानंतर शेवटी काय लिहिलंय आपण? डिस्ट्रक्टर. ओके. डिस्ट्रक्टर लिहिल्यानंतर मग आपण काय केलंय इथं मेन मध्ये गेलो. मेन बनवलाय, बेस क्लासचं ऑब्जेक्ट बनवलंय. जसं तुम्ही ऑब्जेक्ट तयार करणार काय होईल? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल. समजलं? इथं कॉल कसं होतंय? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की तुमचा कॉल कुठं जाणार आहे? त्या फंक्शन मध्ये जाणार आहे, कुठल्या? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याच्यामुळे इथं पहिली लाईन काय आली बघा. प्रोग्राम मी रन कसा केलाय? जी प्लस प्लस कंपायलर वापरला. जी प्लस प्लस कंपायलर कन्स्ट्रक्टर डॉट सीपीपी. जे आपण जीसीसी वापरत होतो सी लँग्वेज मध्ये, इथं काय वापरायला लागतं? जी प्लस प्लस विच इज कंपायलर. ओके.
त्याच्यानंतर ./a.out फाईल मी रन करतो. a.out फाईल त्यावेळेसच तयार होईल ज्यावेळेस प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होणार आहे त्यावेळेसच. ओके, इथं बघा फंक्शनला मी कॉल कुठं दिलाय का नाही, मी फक्त ऑब्जेक्ट तयार केले तरी पण कॉल गेलाय का, तर गेलाय. येस, पहिली लाईन काय प्रिंट झाली, डिफॉल्ट कन्स्ट्रक्ट. म्हणजे काय, जसं मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट लिहिणार तसं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएशन करायचं काम किंवा मेमरी अलोकेट करायचं काम हे कोणाचं आहे, कन्स्ट्रक्टरचं आहे. समजलंय? प्रोग्रामला मेमरी अलोकेट कोण करते, या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, कन्स्ट्रक्टर. आणि कन्स्ट्रक्टर त्याच वेळेस कॉल होतो ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्याच वेळेस. समजलंय? येस ऑर नो, क्वेश्चन्स आहेत का इथं? समजलंय दिशा? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नव्हतं म्हणून कुठं कॉल गेलाय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो लाईन आहे हा काय कोणाला कॉल देतोय, कॉपी कन्स्ट्रक्टरला. म्हणजेच काय की कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये की मी काय केलंय, पहिल्यांदा ऑब्जेक्ट 1 तयार झाला तर इथं ऑब्जेक्ट 2 तयार केलाय. बट ऑब्जेक्ट 2 तयार करताना मी काय सांगतोय की ऑब्जेक्ट 1 चा ऍड्रेस पास केलाय. कळले? त्याच्यामुळे इथं कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार. ओके, कॉपी कन्स्ट्रक्टरला काय लागतो, पॅरामीटर कशाचा लागतो, ऑब्जेक्टचा. त्याला आपण काय म्हणतो, कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स बघा, तो इथं येईल. त्याला काय मिळालं, ऍड्रेस मिळाला. आणि ऍड्रेस मिळाल्यानुसार त्याने काय केलं, 40 बाईट म्हणजे मेमरी तयार केली आणि मेमरी ती कॉपी केली. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टमध्ये जे पॅरामीटर्स होते ते त्यांनी काय केले, कॉपी केली. इथं memcpy फंक्शन यूज झालं. जे डायनेमिक मेमरी अलोकेशन आपण सी मध्ये शिकलो ना, तो इथं यूज झाला. म्हणजेच काय की कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी तुम्हाला काय लागतो, कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट लागतो. इथं तो ऍज अ ऍड्रेस पास होतो. ओके, समजलाय हा सिंटॅक्स, कॉपी कन्स्ट्रक्ट. म्हणून इथं तुमचं लाईन काय आली, इनसाइड कॉपी कन्स्ट्रक्टर. कारण कॉपी कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये तुम्ही तो सिंटॅक्स लिहिलेला आहे, सी आउट. ओके, इथं सी आउट इनसाइड कॉपी कन्स्ट्रक्ट. ओके, म्हणून आउटपुट इथं तुमचं काय आलंय, कॉपी कन्स्ट्रक्ट. आता तिसरा जो आहे इथं काय केलंय, ऑब्जेक्ट ते तयार केलं, तिसरं ऑब्जेक्ट नवीन नाव दिलंय आणि काय केलंय, 10 पास केलंय. म्हणजे एकच पॅरामीटर आहे त्याच्यामुळे तो वरती जाईल, कोडमध्ये चेक करेल की एक पॅरामीटर कुठे आहे आणि तो इंटिजर म्हणजे इथं. मग तो काय जाईल, इनसाइड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि त्या पॉइंटरला किती मेमरी अलोकेट होईल, जी तुम्ही पास केली तेवढी. म्हणजेच किती पास केली, 10. तर काय होणार आहे, 10 पास होईल. म्हणून इथं येईल की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ 1 पॅरामीटर. ओके, समजलंय? हा जो मेसेज आहे तुम्ही जो लिहिणार तो प्रिंट होणार आहे इथं. ओके, त्याच्यामुळं इथं तुम्ही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कॉल केला. त्याच्यानंतर मग अजून एक ऑब्जेक्ट तयार केलं ज्याच्यामध्ये 10 आणि 20 म्हणजे 2 पॅरामीटर पास केले. तर तो कुठं कॉल जाईल, इथं कॉल जाईल, 2 पॅरामीटर्स. आणि तिसरं काय, डिफॉल्ट. त्याच्यानुसार हा पार्ट एक्झिक्यूट होईल. ओके, समजलंय? त्याच्यामुळे कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स कशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने त्याला कॉल देत आहे तशी कन्स्ट्रक्टरची कॉलिंगची सिक्वेन्स आहे. इथं कॉलिंग सिक्वेन्स मध्ये बघा की कॉपी कन्स्ट्रक्टर तुम्ही सगळ्यात लास्ट लिहिलाय तरी पण कॉपी कन्स्ट्रक्टर 2 वेळा दुसऱ्या नंबरलाच कॉल झालाय, बरोबर. कारण का, तर तुम्ही त्याला त्या पद्धतीने कॉल दिला. ओके, पहिल्यांदा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तयार केला, नंतर कॉपी कन्स्ट्रक्टर तयार केला, नंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केला विथ 1 आर्ग्युमेंट आणि नंतर 2 आर्ग्युमेंट विथ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पास केलेला आहे. ओके, आता त्याच्यामुळं कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स बघा की ज्या पद्धतीने तुम्ही कॉल करणार त्यानुसार कन्स्ट्रक्टर कॉल झालाय. बट डिस्ट्रक्टर जो आहे तो तुम्ही एकदाच लिहिलाय, तो कॉल करायची गरज आहे का रे? नाही. त्याच्यामुळं काय आहे की प्रोग्रामॅटिकली तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, आणि हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन असतो इंटरव्ह्यू मध्ये, असे क्वेश्चन्स येतात की कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स कशी असते, डिस्ट्रक्टरचे टाइप्स असतात का, तर त्याचा आन्सर काय आहे की नाही. कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स कशी असते की ज्या पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट तयार करता त्या पद्धतीने कन्स्ट्रक्टर कॉल होतात. डिस्ट्रक्टर त्याच वेळेस कॉल होतात ज्यावेळेस तुमचा प्रोग्रामचं काम संपतं. म्हणजे ऑटोमॅटिकली इथं डिस्ट्रक्टर कॉल होतोय. आपण लिहिलंय का, डिस्ट्रक्टरला कॉल दिलाय का कुठं, नाही. तरी पण आउटपुट येताना इथं आलंय की इनसाइड डिस्ट्रक्टर. आता इथं डिस्ट्रक्टर कसा कॉल होणार आहे, रिव्हर्स वेने. आधी ऑब्जेक्ट 4 डिस्ट्रॉय होईल, नंतर ऑब्जेक्ट 3 डिस्ट्रॉय होईल, नंतर ऑब्जेक्ट 2 डिस्ट्रॉय होईल आणि नंतर सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट 1 डिस्ट्रॉय होईल. ओके, समजलं? तर प्रोग्रामची जी मेमरी अलोकेट करायचं काम होतं ते कोणाचं काम होतं, कन्स्ट्रक्टरचं. बट जी मेमरी तयार झाली ती डिस्ट्रॉय करायची काम कोणाचं आहे, डिस्ट्रक्टरचं.
ओके. तर इट इज ऑलवेज नेसेसरी टू हॅव डिस्ट्रक्टर इन युअर प्रोग्राम. अदरवाईज काय होईल की तुम्ही मेमरी तयार करणार बट ती डिस्ट्रॉय होईल का नाही. ओके. त्याच्यामुळे डिस्ट्रक्टर तुम्हाला पाहिजे. सी प्लस प्लस मध्ये कोड करताय तर डिस्ट्रक्टर पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल आहे की तुम्ही जो एखादा ऑब्जेक्ट वगैरे तुम्ही म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये जर लक्षात ठेवायचे, एखादा बंगलोचा फोटो तुम्ही घेऊन जाताय आणि सांगताय की जसाचा तसा त्या बंगलो सारखा फोटो देताय आणि सांगताय की तसा मला बनवून दे. ओके. बंगलो दुसरा तर तो कशाचा होतोय एक्झाम्पल कॉपी कन्स्ट्रक्टरचा. ओके. तुम्ही काय करता की दुसऱ्याचा रेफरन्स देताय. ओके. तर तो काय कॉपी कन्स्ट्रक्टर. तर प्रोग्रामॅटिकली तुम्हाला याचे क्वेश्चन्स खूप सारे येतात की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर दिसतो कसा, कन्स्ट्रक्टरला तयार कसं केलं जातं, कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप असतो का, कन्स्ट्रक्टरला किती त्याचे वेगवेगळे टाईप्स पडतात, कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स कशी आहे, कन्स्ट्रक्टर आणि क्लासचं नाव काय सेमच असतं, त्याला रिटर्न टाईप असतो का तर नाही नसतो. तर अशा पद्धतीने याचे आन्सर्स तुम्हाला यायला पाहिजे आणि प्रॅक्टिस करा. एक म्हणजे जस्ट 80 लाईनचा प्रोग्राम आहे बट समजायला खूप इझी आहे. आपण जस्ट आता किती 15-20 मिनिटच त्याच्यात टाकू तरी पण तुम्हाला आता कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर आलंच पाहिजे आणि डिटेलमध्ये आलं पाहिजे. ओके. डिस्ट्रक्टरचे टाइप्स नसतात. डिस्ट्रक्टरची कॉलिंग सिक्वेन्स कशी आहे की शेवटचा जो ऑब्जेक्ट आहे तो आधी डिस्ट्रॉय होणार आहे. ओके. त्याच्यामुळं कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स वरून खाली आहे आणि डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स काय आहे खालून वर. ओके. समजलं. येस ऑर नो. आणि येस हे सर. 2-3 सेशन खूप महत्वाचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला सी प्लस प्लस जर खरंच समजायचं असेल तर सुरुवातीचे 3 सेशन थोडंसं नीट लक्ष द्या. पुढचं चांगलं फास्ट समजेल आणखी. आता इथं जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर सी प्लस प्लसचं खूप पुढं मोठा कन्सेप्ट आहे. जर इथं बघितलं 101 प्रोग्राम सी प्लस प्लसचे आहे कन्सेप्च्युअली. पण हे पहिले 3 सेशन जर तुम्हाला नीट समजले, क्लास ऑब्जेक्ट एन्कॅप्सुलेशन ऍब्स्ट्रॅक्शन, ओके, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर, हे जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या जातील. आणि महत्वाचं म्हणजे आपण काय बघितलं की सी प्लस प्लसचा प्रोग्राम कसा रन करायचा आपण इथं बघितलंय जी प्लस प्लस यूज करू. ओके. तर त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट ट्राय करायच्यात आणि आज असाइनमेंटमध्ये मला हे नोट्स प्लस प्रोग्राम सुद्धा रन करून द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पण माहीत पाहिजे की इथं स्ट्रिंग डॉट एच का यूज केले तर मेम सीपीवाय फंक्शन हे सी मधलं पण यूज करतो म्हणून हेडर फाईल टाकलेली आहे. इथं नेम स्पेस सी प्लस प्लस मध्ये हा यूज करायलाच लागतो स्टँडर्ड नेम स्पेस. ओके. पब्लिक हे जर लिहिलं तर तुम्हाला याच्यातून समजलं पाहिजे की हा काय ऍक्सेस स्पेसिफायर. जर नाही लिहिलं तर कुठला असतो ऍक्सेस स्पेसिफायर. अगेन इट्स इंटरव्ह्यू क्वेश्चन. ज्याला खरंच सी प्लस प्लस येतं तो आन्सर देऊ शकतो. जर मी इथं पब्लिक नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट कुठला ऍक्सेस स्पेसिफायर असतो. आणि झालंय मी आधी पण सांगितलेलं आहे मागच्या सेशन. प्रथमेश सुमित आय थिंक तुम्हाला तरी यायला प्रा- पाहिजे. प्रायव्हेट. ओके करेक्ट प्रायव्हेट असतो. तर हे सगळे जजमेंटल क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये येतात आणि हे थोडं आता फास्ट जमलं पाहिजे नाही का तुम्हाला. अंडरस्टँडिंग डायनेमिक मेमरी अलोकेशन, कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स, मेम सीपीयूआय हे तुम्हाला फास्ट आता जमलं पाहिजे. कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स समजली. याच्यात तुम्हाला डाऊट्स नसायला पाहिजे आता. आणि स्वतः रन करून बघा, खालीवर करा प्रोग्राम, थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करा. इथं गरजेचं नाही की मी इथं सुरुवातीला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिलाय आणि लगेच कॉपी लिहिलाय. तुम्ही कॉलिंग करताना ऑब्जेक्ट थ्रीला वर लिहिलं तर काय होईल, तो कन्स्ट्रक्टर आधी कॉल होणार. ओके. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही स्वतः नीट करून शिकून घ्या. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट पण बघू शकता. आता मला मी मागच्या असाइनमेंट मध्ये सांगितलं होतं की साईज ऑफ ऑब्जेक्ट मला तुम्ही सांगा, साईज ऑफ क्लास मला सांगा. तर या गोष्टी तुम्हाला तिथं व्यवस्थित पद्धतीने सांगायच्या आहेत. ओके. क्लिअर आहे. ठीक आहे. तर आज कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हे आपण शिकलोय आणि या क्वेश्चनचा आन्सर मला स्वतःला पण येत नव्हतं ज्यावेळेस मी पहिला इंटरव्ह्यू क्रॅक केला. म्हणजे मी तिथं प्लेस कसा झालतो की ऍप्टिट्यूड क्रॅक झाली बट मला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस मी फक्त थेरॉटिकल सांगत होतो. तेच जर मी प्रोग्राम राईट करून आणखी तासभर त्याच्यावर बोललो असतो तर मी त्यावेळेस क्विकहिलमध्येच प्लेस झालो असतो. बट मी तिथं झालो नाही. नंतर मग मी आणखी अभ्यास केला आणि क्विकहिलपेक्षा चांगल्या कंपनीत प्लेस झालो. या गोष्टी म्हणजे चांगल्या होतात नंतर, त्या गोष्टी असतात. बट म्हणजे मला सांगायचं आहे की सी प्लस प्लस खूप महत्वाचं आहे. कोडिंग जर तुम्हाला खरंच
कंपनीत जायचंय तर कन्सेप्ट आणि कोड त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, कोडिंग आलंच पाहिजे. ओके. तर क्विक हिल म्हणजे इंटर्नशिपच्या आधी सुद्धा MCS ला ऍडमिशन घेतल्या घेतल्या मी क्विक हिल मध्ये झालो होतो माझं, कारण ऍप्टिट्यूड मध्ये मी चांगलो होतो, मॅथमॅटिक्स वगैरे मध्ये चांगलं होतो. तर त्यांची पूर्ण सगळ्या MCS इंजिनिअरिंग कॉलेजची ऍप्टिट्यूड होती, आणि जे मुलं ऍप्टिट्यूड हे होतात त्याच मुलांना ते मग इंटरव्ह्यूला चान्स देतात. 6 महिने ते शिकवतात सुद्धा. त्याच्यानंतर जर आपण चांगलं हे केलं तरच इंटर्नशिपला ते चान्स देतात. कळलं? तर त्याच्यामुळं खूप डिफिकल्ट स्टेप्स नसतात. जर थोडंफार कोडिंग चांगल्या पद्धतीने आलं तर तरी पण आपण प्लेस होऊ शकतो. त्याच्यामुळे एफर्ट्स वगैरे करेक्ट डिरेक्शनने टाकत राहा, आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचंय, चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचं आहे. ओके. तर आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकलोय, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स आणि डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स. करेक्ट. आणि याचं मला असाइनमेंट आता तुम्ही द्यायचं. ओके. डिटेलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर साईज ऑफ ऑपरेटर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता इथं काय आहे की साईज ऑफ वगैरे प्रिंट वगैरे करून बघू शकता. ओके. तर हे पण आपलं आधी झालेलं आहे. साईज ऑफ ऑपरेटर तुम्ही मग ऑब्जेक्टसाठी सुद्धा साईज ऑफ ऑपरेटर यूज करू शकता. तर ते आपण ट्राय करा. म्हणजे मेन मध्ये तुम्ही काय करा, साईज ऑफ क्लास, साईज ऑफ ऑब्जेक्ट आणि साईज ऑफ, मग तिथं पॅरामीटर मध्ये क्लासचं नाव देऊन बघा आणि ऑब्जेक्टचं नाव देऊन बघा. क्लासची मेमरी किती असते 1 बाईट, ऑब्जेक्टची मेमरी किती असती, तर त्या क्लासमध्ये किती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच व्हेरिएबल्स तुम्ही किती डिफाईन केले त्याच्यानुसार त्याची साईज असते. यू कॅन ट्राय इट आउट. ओके. क्लिअर आहे. तर आज आपण काय शिकलोय, तर Yes, sir. उप्स आपलं झालं होतं. आता आपण शिकलोय कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर. याच्यामध्ये पण जरी हाफ आवर 1 आवरचं सेशन असेल तरी खूप सारे कन्सेप्ट आहे. मेम सीपीआय फंक्शन, पॉइंटर क्रिएट करणं, त्याच्यानंतर मेमरी अलोकेट करणं, डायनेमिक मेमरी अलोकेशन कसं होतंय, कन्स्ट्रक्टर कसा कॉल होतोय, कन्स्ट्रक्टरचे टाइप्स किती आहेत, आणि डिस्ट्रक्टरच्या कॉलिंग सिक्वेन्स कसं आहे. तर व्हेरियस खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर इंटरव्ह्यू मध्ये काय लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर उप्स आलं तर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगता आलं पाहिजे. इंटरव्ह्यू 1 तासाचा असतो, त्याच्यामुळे 3 जर सेशन तुम्ही परत परत रिपीट जर केले तर तुम्ही उप्स कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर वरती जवळपास 30 एक मिनिटं चांगल्या पद्धतीने बोलू शकता, आणि प्रोग्रामॅटिकली पण तुम्ही ते दाखवू शकता. ओके. प्रोग्राम रन कुठं होतोय, तर इंटरनली तो रॅम वरतीच प्रोग्राम रन होतो. ओके. सेव्ह कुठं होतो, तर हार्ड डिस्क वरती. त्याच्यामुळे जे पण मेमरी तयार होतंय, ऑब्जेक्ट तयार होतोय, ते कुठं होतंय, रॅम मध्ये. डायनेमिक मेमरी अलोकेट तयार केलं तर हिप वगैरे तयार असतं. आज आपण इथं थांबू. वी कॅन स्टॉप इट फॉर नाव. ओके. असाइनमेंट